आज आमच्या सांगवीचा उरूस आहे म्हणून मी छान असा स्वयंपाक केला. दुपारीच उरकून घेतलं, मला संध्याकाळी स्वयंपाकाचं टेन्शन नको, त्यामुळे छान छान असा स्वयंपाक केला, जेवलो आणि मी संध्याकाळी पोरींना घेऊन निघाले उरसाला फिरण्यासाठी. तर तिचे पप्पा नव्हते म्हणून आम्ही आज लवकर निघालो. आमच्या शेजारचे पण होते, भाभी वगैरे सगळ्या. तर गेल्या गेल्या ह्यांची जी म्हणजे छोटे छोटे ज्या वस्तू, ब्रेसलेट वगैरे काय काय भेटतात तिथं गेल्या ह्या, आणि काय काय घ्यायचं त्या बाऊलमध्ये भरत होत्या. आणि मम्मी बाऊल भरलाय, आता तू बिल कर, असं मला सांगत होत्या दोघीजणी. तर मग दोघींना म्हटलं तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या. आणि मी ह्यांना लवकर घेऊन गेलो होतो आम्ही, म्हणजे उजेड आहे तोपर्यंतच, कारण अंधार झाला की खूप गर्दी होती. आणि मी एकटीच होते दोघींना घेऊन, म्हणून म्हणलं तिचे पप्पा पण नाहीत म्हणून लवकर यांना फिरवून आणावं. तिच्या पप्पांना होता बंदोबस्त म्हणून ते काही लवकर आले नाहीत. म्हणलं जाऊ दे, चला आपणच यांना न्यावं म्हणून. तर खूप सारे लोक, आणि आज रस्ते बंद केले होते इकडचे सगळे, आणि खूप लोक बसली होती दुकानं वगैरे टाकून. मग आम्ही इकडं गेलो होतो गजानन महाराजांच्या मंदिराकडं. तर तिकडं पण मंदिर खूप छान सजवलं होतं, आणि आज गुरुवार होता, मग तिथं प्रसाद पण चालू होता. मग आम्ही गेलो, इथं रेवडी वगैरे घेतल्याशिवाय तर उरूस वाटत नाही. मग यांना झोक्यात बसायला गेलो. तर पिऊला ट्रेनमध्ये बसायचं होतं. पिऊ खूप असे धावपळीचे झोके वगैरे काही खेळत नाही, तिथं आरामात बसता येईल असं बसती त्यामध्ये आणि मजा करती. आणि शरूचं चाललं होतं तिला कोणत्या कोणत्या झोक्यांमध्ये बसायचं. तर ती या मोठ्या झोक्यात बसायचं बोलत होती. तिला मी नाही बोलले, त्यात चक्कर वगैरे येते म्हणून. तिला म्हणलं दुसरं वगैरे बघ, काय तुला कशात बसायचं. मग तिने निवड केली ह्याची. आता ह्यात पैसे देऊन उड्या मारायच्या आणि दमायचं काम आहे. तरी पण तिला खूप आवडतं हे. नेहमी कुठं पण कुठल्या पण जत्रेत वगैरे पावणाथडीत पण गेलो होतो तेव्हा ती ह्याच फुग्यांमध्ये बसली होती. मग तिला म्हणलं बस बाई आता एकदाच. मग आणि कोणीच नव्हतं त्यामुळे एकटीच एवढी मजा करत होती त्यामध्ये. आणि आम्ही थांबलो होतो हिला बघत हसत, आणि खूप वेळ त्या माणसाने खेळवलं, म्हणजे पैसे वसूल झाले असं वाटलं. आणि मग तिचं खेळून झालं की त्यांना भुका लागल्या, मग त्यांना कच्ची दाबेली, अजून हे काय पोटॅटोचं होतं स्प्रिंग रोल, ते चारलं त्यांना. आणि नंतर मी पडदे वगैरे मग माझ्यासाठी घेतले घरासाठी, आणि अजून मग यांना गळ्यातले वगैरे आवडले मग ते पण घेतले. मग काही घड्याळं वगैरे होती ती पाहिली, चप्पल वगैरे पाहिल्या, आणि तिथून आम्ही घरी आलो. तर मला फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.